नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी ते ग्रॅज्युएशन पास वर शिपाई, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स अशा विविध संवर्गाची एकूण 21 पदांच्या नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाह्य ल नायर धर्मदाय रुग्णालयाच्या आस्थापनेवरील 21 पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त इंटरव्ह्यू आणि शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार तुमची येथे निवड केली जाणार आहे. आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 15,000 ते 1,10,000 रुपयेपर्यंत वेतन मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 25/3/2026 ते दिनांक 7/4/2026 पर्यंत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत बाह्य ल नायर धर्मादाय रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत. पण अर्जासोबत तुम्हाला 933 रुपयाचे अर्जाचे शुल्क भरून त्याचे चलन घेऊन त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडूनच तो अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. आणि या चलनाची रक्कम तुम्हाला कॉलेज इमारत, पहिला मजला, महसूल विभाग, रूम नंबर 112 येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरायचे आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन हा अर्ज सादर करायचा आहे. टपालाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच सदर पदांची अर्हता, तसेच सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर येऊ आजच्या भरतीच्या जाहिरातीकडे. तर डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची एकूण 3 पदे भरायची असून सदर पदाकरता तुम्हाला दरमहा 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत. त्यानंतर उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्यानंतर उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक MSc किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. त्यानंतर शिपाई या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता तुम्हाला दरमहा 15,000 रुपये वेतन मिळणार आहे. यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तसेच त्यांना मराठी व हिंदीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराकडे संगणक विषयक MSc किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. त्यानंतर परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स या संवर्गाची एकूण 2 पदे भरायची असून सदर पदाकरता तुम्हाला दरमहा 30,000 रुपये वेतन मिळणार आहेत. यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर स्टाफ नर्स या पदाकरता उमेदवार 12वी सायन्स मध्ये उत्तीर्ण असावा. यानंतर उमेदवार जनरल नर्सिंग मिडवायफरी पदवी किंवा पदविका धारण केलेला असावा. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण केलेले असावे. त्यानंतर उमेदवार 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक MSc किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. तसेच बालरोग तज्ञ, पुनर्वसन क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण अथवा ऑटिझम असलेल्या मुलांसोबत काम करणाऱ्या अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक नेत्र चिकित्सा शास्त्र विभाग, सहाय्यक प्राध्यापक श्रवणशास्त्र व वाकोपचार तज्ञ, सहाय्यक फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक व्यवसायोपचार तज्ञ, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, श्रवण व वाकोपचार तज्ञ श्रेणी 2, विशेष प्रशिक्षण 1, दंतरोग तंत्रज्ञ या संवर्गाची प्रत्येकी एक पदे भरली जाणार असून सदर पदांकरता तुम्हाला पदांनुसार 25,000 ते 1,10,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या.
यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू. तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल. सदर निवड यादी बायल नायर धर्मदाय रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. यानंतर मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर 2 दिवस आधी कळवण्यात येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.